नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहूया आज काही ठिकाणी मतदान केंद्रांवर तांत्रिक घोळ झाला, त्याचा फटका कसा बसलाय त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। देशात 49 जागांसाठी 5 वाजेपर्यंत 56.68% मतदान। पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 73% मतदान तर सर्वात कमी 48.66% मतदान महाराष्ट्रात। राज्यात 5 वाजेपर्यंत 48.66% मतदान। दिंडोरीत सर्वाधिक 57.06% मतदान तर कल्याणमध्ये सर्वात कमी 41.70% मतदान। निवडणूक आयोगाकडून पक्षपातीपणा सुरू, मोदी सरकारकडून निवडणूक आयोगाचा वापर, उद्धव ठाकरे यांचा आरोप। ठाकरे गटाला जास्त मतदान होणाऱ्या भागांमध्ये मतदानाला विलंब, निवडणूक आयोगाच्या माध्यमातून भाजपकडून नीच प्रकार, मतदानात होणाऱ्या दिरंगाईमुळे ठाकरे संतापले। हा निवडणूक आयोगाच्या माध्यमातून खेळला जात असलेला अत्यंत नीच घाणेरडा खेळ आहे। निवडणूक आयोग ही भाजपची चाकरी करते की काय असं म्हणायला याच्यात जरूर व्हावे। मुंबईत संथगतीने मतदान होत असल्याची तक्रार आम्हीच आधी केली, मात्र नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरेंनी रडगणं सुरू केलंय। पराभव दिसत असल्यानं सवयीप्रमाणे मोदींवर आरोप केले जात आहेत। देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका। पहाटे 5 वाजले तरी चालतील, मतदारांनी रांगांमधून हटू नये, मुद्दामून संथगतीने मतदान होत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप। परिस्थितीत जी लोक तिथे उभी असतील त्यांना मतदान पूर्ण केल्याशिवाय मतदान बंद होऊ शकत नाही। अगदी पहाटेचे 5 वाजले, मी तर म्हणतो मुद्दामून वाजवाच। ज्या मतदान केंद्रांमध्ये मतदानासाठी उशीर केला जातोय त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांची नावं लक्षात ठेवा। उद्या त्याबद्दल न्यायालयात दाद मागू, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। मुद्दामून उशीर केला जातोय त्याची नोंद ताबडतोब तिथल्या शिवसेना शाखेत करा। त्या निवडणूक प्रतिनिधींची नावं सुद्धा तुम्ही विचारा की जेणेकरून उद्या आपल्याला त्यांच्याबद्दल न्यायालयात दाद मागता येईल। पत्रकाच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, हुकुमशाही आणि जुलमी राजवटीचा नायनाट होईल। शिवसैनिक आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचे मानले आभार।